नमस्कार. आज आपण शिकणार आहोत प्राणिक हिलिंग म्हणजे नक्की काय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं योगशास्त्रातल्या काही टर्म्स हे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणून मास्टर चोआकुक्से नेहमी म्हणायचे, प्राणिक हिलिंग इज अ बॅकडोर ऑफ स्पिरिच्युअलिटी. म्हणजेच अध्यात्मात जाण्याचा मागचा रस्ता म्हणजे प्राणिक हिलिंग आहे. आता असं का? तर कित्येक वेळेला अध्यात्म म्हणजे काय, तर आत्म्याकडे प्रवास, अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचं आहे, किंवा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे प्रवास. मग आता हे करण्यासाठी जे आपलं भौतिक शरीर आहे आणि मन आहे हे अतिशय हेल्दी असणं, अतिशय सक्षम असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कित्येक वेळेला काय होतं की जी लोकं आजारी आहेत शरीराने किंवा मनाने, ती लोकं एखादी उपासना करायला सुरुवात करतात. अगदी सोपासा प्रश्न समजून घेऊया. असा विचार करा की माझ्या हातात एक कंटेनर आहे. आता या कंटेनरमध्ये मी जर एखादी वस्तू टाकली, ती वस्तूने तो कंटेनर पूर्ण भरला. आता परत दुसऱ्या दिवशी मी ते न बघता त्यात कंटेनरमध्ये वस्तू टाकली आणि प्रेशराईज करायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी आणखी वस्तू टाकली, आणखी प्रेशराईज करायला सुरुवात केली, तर काही दिवसांनी कंटेनरला तडे द्यायला सुरुवात होतात. अगदी त्याचप्रमाणे व्याधी ह्याच्यामध्ये घटना घडते. म्हणजे नक्की काय घडतं, तर आपण रोज उपासना करतो किंवा रोज आपण अन्नपदार्थ शरीराला उपलब्ध करतो आणि ह्या सगळ्याचा चांगला प्रभाव दिसण्यापेक्षा आपल्या शरीरावरती त्याचा वाईट प्रभाव दिसायला सुरुवात होतो. आणि मग आता अशा वेळेला असं व्याधीग्रस्त शरीर किंवा व्याधीग्रस्त मन हे घेऊन जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, उपासनेला बसता, तेव्हा त्याच्यातल्या व्याधी कमी होण्यापेक्षा काही वेळेला ह्या व्याधी वाढायला सुरुवात होते. आणि मग अनेक लोक प्रश्न त्यांच्या मनात येऊन जातो की मी तर देवाचं एवढं सगळं करतो, तरी मला मात्र सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. अहो अगदी सोपं आहे. जर हा कंटेनर तुम्ही छान स्वच्छ मोकळा केला असतात ना, तर तुम्ही कंटेनरमध्ये नवीन वस्तू जी भरली असते ती अगदी आरामात राहिली असते. किंवा दुसरा मार्ग, कंटेनर मोठा करा, त्याच्यातसुद्धा अनेक वस्तू राहू शकतात. अगदी त्याचप्रमाणे प्राणिक हिलिंगवर जेव्हा संशोधन करण्यात आलं, तेव्हा हे लक्षात आलं की हा संशोधन किंवा हे प्राणिक हिलिंग उपचार पद्धती ही आपल्या भौतिक शरीर म्हणजेच फिजिकल बॉडीवर काम करत नाही आहे. थोडासा धक्का बसला ना, मग याने आजार कसे काय बरे होतात तेच तर सांगतो आहे. योगशास्त्र जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आरामात मिळू शकतात. आता ह्या भौतिक शरीरामधनं एक प्रकाशाचे किरण बाहेर पडतात आणि या सगळ्या किरणांपासून शरीराच्या आकारामध्येच एक आकार तयार होतो. त्याला आपण योगशास्त्रामध्ये प्राणमय कोश म्हणतो. अगदी सोपासा विचार करा की एक बल्ब आहे, तर या बल्बमधनं प्रकाश बाहेर पडतो की नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या शरीरातून काही प्रकाश किरण बाहेर पडत असतात आणि शरीराच्या आकारामध्ये त्याला एक आकार निर्माण होतो. त्याला म्हणतात प्राणमय कोश. आता या कोशाचं मुख्य काम काय आहे, तर सूर्य, हवा आणि जमीन यातनं मिळणारी प्राणशक्ती घ्यायची, ती पचवायची आणि आपल्या भौतिक शरीराला उपलब्ध करायची. आपल्या फिजिकल बॉडीला म्हणजेच भौतिक शरीराला कुठलीही ऊर्जा आहे तशी वापरता येत नाही. त्यावर थोडीशी प्रक्रिया करावी लागते. जसं विचार करा की आपल्या शरीराला आपण सगळं अन्न देताना तसेच गहू दिले, तसेच तांदूळ दिले किंवा डाळी तशाच पोटात टाकल्या तर पचवू शकू का, तर नाही पचत. त्यासाठी काही प्रक्रिया त्याच्यावर करावी लागते आणि मग शरीर ते सगळे अन्नपदार्थ पचवायला लागतं. अगदी त्याच प्रकारे आपले हे जे ऊर्जेचं वलय आहे, हे ऊर्जेचं वलय सूर्य, हवा आणि जमीन ह्यातनं ऊर्जा घेतं, ती पचवतं आणि मग प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक ग्रंथीला ती उपलब्ध केली जाते. आता बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडेल, मग हे विज्ञानाला कसं काय माहीत नाही? तर विज्ञानाला माहिती आहे. अगदी सोपा विचार करा. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपण जे अन्न खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर होतं, हे विज्ञानाला माहिती आहे पहिल्यापासून. तर त्याच पद्धतीने सूर्य, हवा, जमीन ह्याच्यातनं जी ऊर्जा मिळते ती पचवली जाते आणि प्रत्येक इंद्रियांपर्यंत, प्रत्येक ग्रंथीपर्यंत ती दिली जाते आणि मग ती ग्रंथी आपापली केमिकल रिॲक्शन करायला सुरुवात करते. आता ज्या वेळेला ही प्राणशक्ती त्या भागापर्यंत पोचत नाही, त्यावेळेला ती ग्रंथी किंवा तो ऑर्गन म्हणजेच ते इंद्रिय हे व्यवस्थित काम करण्याचं व्हायला सुरुवात होतं. मग आता प्राणिक हिलिंगमध्ये आपण काय करतो, तर प्राणिक हिलिंगमध्ये आपण ही जी प्राणशक्ती पोचत नाही आहे तिथपर्यंत, ती कुठे कुठे साठून राहिली आहे, कुठे कुठे अवरुद्ध झाली आहे, कुठे कुठे ब्लॉक झाली आहे, ते सगळे पॉईंट्स शोधतो आणि ते पॉईंट्स दुरुस्त करायला सुरुवात होते.
आता असा विचार करूया की हे माझं शरीर असं दिसतच नाही आहे, तर एक काचेचं अतिशय छान पद्धतीने एक मानवी आकृती तयार केलेली आहे. आता त्या आकृतीमधनं जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात ना, तसं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत प्राणशक्ती घेऊन जाण्यासाठी हजारो प्राणशक्ती वाहक नाड्या आहेत. तुम्हाला थोड्या वेळाने ह्याचं चित्रही बघायला मिळणार आहे. आता ह्या नाड्यांमधनं ही प्राणशक्ती सबंध शरीरात संचरित होत असते. आता जेव्हा ह्या नाड्यांमध्ये ही प्राणशक्ती कुठेही अडकून पडते, त्यावेळेला तयार झालेली परिस्थिती म्हणजे आजारपण. आणि म्हणून मेडिकल सायन्सने ह्याची एक छान व्याख्या केली आहे, डिसीज. म्हणजेच काय, जे अतिशय संतुलित होतं त्याचं असंतुलन म्हणजे आजारपण. मग आता हे आजारपण कशाने होतं? अगदी सोपा प्रश्न विचारून बघा. आत्ता तुम्ही ज्या घरात बसला आहेत तिथे माशा बसल्या आहेत का? तर तुम्हाला बघायला मिळेल की नाही, माशा तिथे बसलेल्या नाही आहेत. आता का नाही माशा बसल्या आहेत? तर तिथे तेवढ्याच प्रमाणात साफसफाई केली जाते. म्हणजेच जोपर्यंत तिथे कचरा होता तेव्हाच तिथे माशा बसत होत्या. मग अशा वेळेला शरीरातल्या ह्या नाड्यांमध्ये ज्या वेळेला खराब ऊर्जा साठून राहते, तर त्याच वेळेला तिथे वेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा वेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक आजार होऊ शकतात. मग ह्या प्राणिक हिलिंगमध्ये आपण हे सगळं नाड्या कुठे कुठे अवरुद्ध झाल्या आहेत किंवा चक्रांमध्ये कुठे कुठे प्राणशक्ती अडकून पडते हे शोधतो आणि ती रिपेअर करायला सुरुवात करतो. आणि त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम काय दिसतो, तर शरीराचे आणि मनाचे आजार बरे व्हायला लागतात. आता तुमच्या सगळ्यांसाठी खरंच हे शास्त्र अतिशय नवीन आहे, 100% मला मान्य आहे. पण प्रत्येक गोष्ट तर आपल्याला नवीन होती. आपल्याला विजेचा शोध नवीन होता, आपल्याला टेलिफोनचा शोध नवीन होता, आपल्यासाठी रेल्वेचं नवीन होती. मग आपण ह्याच्यावरती मात कशी केली? तर आपण ती गोष्ट गेलो, समजून घेतलं आणि अनुभवलं आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला. अगदी त्याचप्रमाणे ह्या प्राणिक हिलिंगचा या आणि तुमच्या जवळच्या सेंटरवर जाऊन अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा. तर भेटूया अनुभवण्यासाठी. खास आमच्या सेंटरला जरूर भेट द्या. आमच्या सेंटरची सगळी माहिती आम्ही तुम्हाला त्यासोबत देतो आहे. तुम्हाला दिलेलं पहिलं प्रॅक्टिकल किंवा पहिला डेमो हा पूर्णपणे निःशुल्क आहे. त्यामुळे अजिबात हेजिटेट न होता जरूर या, अनुभवा आणि मग विश्वास ठेवा. धन्यवाद.